कारण की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता रोज नवनवीन दावे करू लागलेत। शिवसेनेकडूनच 2014ला प्रस्ताव आला होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानं आता शिंदे सेना अडचणीत सापडली। चव्हाण यांनी त्यावेळीच हे सांगायला हवं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आता त्या गोष्टींवर पाणी फिरलं असं देखील गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। साखरेवर अवलंबून असलेले उद्योग देखील आता मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलेलं आहे। पण मी काल आपल्या चॅनलवर पाहिलं की साखर स्वस्त झाली। नाही हो 70 किलोच्या वर झाली। नाही असं मी पाहिलंय, पण आता शेवटी 20 रुपये वाढले 2 सरकार त्याच्यावर विचार करेल। पुण्यातील अंगणवाडी सेविका जी होती तिने एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि त्यात कुपोषण आहारामध्ये त्यामध्ये खूप अडचणी याच्या विद्यार्थ्यांची तब्येत खराब वाटाणा जवळपास 1 तास शिजला नाही, तिने व्हिडिओ तयार केला आणि तिने व्हिडिओ व्हायरल केल्यावर तिलाच निलंबित करण्यात आलेलं आहे। अमोल कोल्हे याबद्दल म्हणतात की लाज वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांना। हे बघा, अशी जर घटना घडली असेल तर ती पुणे जिल्ह्याची, मला त्याच्यातलं काही पूर्णपणे माहित नाही। त्याची चौकशी साधिक अधिकारी करतील आणि दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतील। पावसाने पण त्या महिलांनी जी आहे लोकांसाठी केलेला होता व्हिडिओ, पण तिच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। आता मला त्याच्यातलं पूर्ण डिटेल माहित नाही, ते कशामुळे व्हिडिओ केला, काय केला। जळगाव जिल्ह्याचा असतं तर मी सांगू शकलो असते, हे आपल्याकडनं माहिती आहे। तरी सुद्धा महिला बाल कल्याण अधिकारी पुण्याशी मी बोलेल। काँग्रेसने 2014 मध्ये शिवसेना सोबत जावं आला होता अशी प्रतिक्रिया आज पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे। तो प्रस्ताव त्यावेळेसच सांगायला पाहिजे होता, तर त्या गोष्टीवर एवढं पाणी फिरलं। शेवटी पृथ्वी गोल आहे, त्यामुळे पृथ्वीराजांनी ते सांगितलं। पण आतापर्यंत आपण नेहमी म्हणत आलोय की शिवसेना कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही। जी काँग्रेस सोबत शिवसेना गेली ती काँग्रेस आम्ही गेलोच नाही ना काँग्रेस बरोबर। काँग्रेसमुळे गेल्यामुळेच आम्ही आमच्या मूळ विचारावर आलो, त्यामुळे उठाव झाला। प्रस्ताव कोणी दिला असेल बहुतेक समर्थांना, मला नाही माहित। संजय राऊत अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राच्या माध्यमातून काही गोष्टींची मागणी केली आहे संजय राऊतांनी। उसकी चिठ्ठी आहे, देखेंगे।